मंडळी, चाकूर तालुक्यातील अजनसोंडा बुद्रुक या ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या मनरेगा या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार हा उघडकीस आणून त्या भ्रष्टाचाराची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची अथवा त्यांची निलंबनाची मागणी घेऊन या ठिकाणी अजनसोंडा गावचे 3 नागरिक या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण करत आहेत। माझ्या समोर बघत असलेलं हे उपोषणाचं टेंट, ज्यामध्ये सुरेश बंडू कांबळे, पंढरी संग्राम हादवे व तुकाराम सोपान कोरके हे 3 नागरिक या ठिकाणी उपोषण करत आहेत। नेमकं या कामामध्ये जी समिती नेमली होती, चौकशी समिती नेमली होती, त्या चौकशी समितीकडूनही थातूरमातूर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यासारखाच अहवाल सादर करण्यात आल्याचं त्यांची आरोप आहे। नेमकं या प्रकरणामध्ये आता त्यांची वरिष्ठांकडून चौकशी केली जावी आणि दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी असणार आहे। नेमकं या मागणीकडे आज जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी काय कारवाई करणार आणि कसं लक्ष घालणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। चाकूर तालुक्यातील मौजे अजनसोंडा बुद्रुक या ठिकाणी मनरेगा 2023-24 या सालामध्ये बोगस एस्टिमेट करून लाखोंची बिले हडप करण्यात आली। त्यामुळे आम्ही दिनांक 28/10/2025 पासून जीप लातूर या ठिकाणी उपोषणास बसलेला आहे। मी स्वतः पंढरी संग्राम हादवे, माझा सोबती सुरेश बंडू कांबळे आणि तसेच तिसरा सहकारी तुकाराम सोपान कोरके हे बसलेले आहोत। तरी आम्ही आमच्या पुढील प्रकारे मागण्या आहेत। तर पहिली मागणी अशी आहे की मनरेगा 23-24 मध्ये अनियमितता करून लाखोंची बिले हडप करण्यात आली। तसेच दुसरा मुद्दा असा आहे की बोगस एस्टिमेट करून लाभार्थ्याच्या नावे बिले देण्यात आली। तसेच तिसरी मागणी अशी आहे की आमची रेणापूर गटविकास अधिकारी यांना चौकशी समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी नेमले असता त्यांनी त्या ठिकाणी येऊन जसे की गायगोट्याला घरकुलाला गायगोटा दाखवून चुकीचा अहवाल शासनास सादर केला, त्यामुळे आमची त्या ठिकाणी फसवणूक झाली व शासनाची दिशाभूल केली। यानंतर काल 28 तारखेला दुसरी चौकशी समिती आली लातूर बीडीओच्या अध्यक्षतेखाली। त्या समितीने बी थातूरमातूर चौकशी करून आता आम्हाला चौकशी अहवाल उद्या देतो परवा देतो अशा पद्धतीचे हे आश्वासन देत आहेत। तरी आम्ही अहवाल घेतल्याशिवाय आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय ह्या ठिकाणावरून उठणार नाही। उपोषण करते मी सुरेश बंडू कांबळे, राहणार अजनसोंडा बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी। तर गेल्या आपल्या जानेवारीपासून अजनसोंडा बुद्रुक या गावामध्ये 2.30 लाखाचे गायगोटे एकाच व्यक्तीच्या नावावर आपलं एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर 4 गायगोटे बोगस देण्यात आले। पण त्या ठिकाणी 13 ते 18 जनावरं लागतात एका गायगोट्यासाठी, पण तसे कुठल्याच आढळलं नाही। त्यांच्याकडे साधं कोंबडीचं पिल्लू सुद्धा नाही त्यांच्या घरी। अशा आणि त्यांच्या नावावर घराचा आट नाही, कुठलंच कागदपत्र नाही, जमीन नाही, अशा लोकांना गायगोटे मंजूर केला, बोगस गायगोटे 2.5 लाखाचे। नाही, जर ह्या ठिकाणी जर कोण अधिकारी जर निलंबित नाही झाले तर ह्याच्या पुढील सुद्धा आम्ही उपोषणाचा इशारा आणखी देऊ विभागीय कार्यालयात। त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। उपोषण करताना तुकाराम सोपान कोरके, राहणार अजनसोंडा बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर रहिवासी असून हे सगळे बोगस प्रकरण आहे। त्यांचे बिल उचलून खाली शेततळ्याचे, विहिरीचे, गायगोट्याचे, शिवरस्त्याचे सगळे भोगस उचलून खाल्ले, त्याच्यामुळे उपोषणला बसला। ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, लातूर।